विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र याचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न. जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न काय दिलाय बघा. अनुभवाची ज्ञानात्मक बाजू म्हणजे विचार ही व्याख्या कोणी केलेली आहे? आता इथं 4 शास्त्रज्ञ आहेत, तर या 4 शास्त्रज्ञांपैकी अल्पोर्ट या शास्त्रज्ञाने काय म्हणले, आपण 4ही शास्त्रज्ञाची माहिती समजून घेऊ, त्यानंतर योग्य उत्तर बघू. अल्पोर्ट या शास्त्रज्ञांनी काय म्हणलेलं आहे की स्व म्हणजे काय, स्वतः हे व्यक्तिमत्वाचे सार असून ते सदा विकसनशील असते. हे कुणाचं मत आहे? अल्पोर्ट या शास्त्रज्ञाचं आहे. त्यानंतर क्राउडर या शास्त्रज्ञाने काय म्हणलेलं आहे बघा, की क्राउडर या शास्त्रज्ञाच्या मते जे शाखीय अभिक्रमित अनुदेशन असते विधी म्हणजे आंतरिक अनुदेशन विधी हे यांचं महत्वाचं हे काय, आंतरिक अनुदेशन विधी म्हणजे एखादी गोष्ट मनातून आली पाहिजे. त्यानंतर रॉस या शास्त्रज्ञाने काय म्हणलेलं आहे बघा. रॉस या शास्त्रज्ञाच्या मते की जे काय गुणात्मक पूर्वाग्रह निर्णय आणि निर्णय घेण्यातील उणिवा व संघर्ष निराकरणातील अडथळ्याचा अभ्यास करण्याचं काम कोण केलेलं आहे? रॉस या शास्त्रज्ञाने केलं आहे. त्यानंतर नॉर्मल एलियम या शास्त्रज्ञाने काय म्हणले, जी काही अनुभवाची ज्ञानात्मक बाजू आहे, जे अनुभवातून आपल्याला ज्ञान मिळालं असतं म्हणजेच विचार, हे कोणी म्हणलेलं आहे? नॉर्मल एलियम. म्हणजे आपलं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. नॉर्मल एलियम यांनी अनुभवाची ज्ञानात्मक बाजू म्हणजे विचार ही व्याख्या मांडली. चला पाहूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची क्षमता विकसित करणे म्हणजे विचार होय, ही व्याख्या कोणी केली? आता समस्येचे जे विश्लेषण आहे ती सोडवण्याची क्षमता विकसित करणे म्हणजे विचार ही व्याख्या कोणी केलेली आहे? तर नॉर्मल एलियम आहेत का, मोहसिन आहेत का, गॅरेट आहेत का, ब्रुनर आहेत? याचं योग्य काय आहे उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मोहसिन या शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे, जे काही समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची क्षमता विकसित करण्याचं काम कोण केलेलं आहे? मोहसिन या शास्त्रज्ञांनी केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. ज्या प्रक्रियेत अवबोध, प्रतिमा, कल्पना, संबोध यासारख्या मानसिक प्रक्रियांचा वापर केला जातो त्यास विचार म्हणले, अशी सर्वसमावेशक जी व्याख्या आहे ती खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने केली? ही व्याख्या कोणत्या शास्त्रज्ञाची आहे ते आपल्याला सांगायचं आहे, जे की ज्यामध्ये अवबोध, प्रतिमा, कल्पना आणि संबोध यासारख्या मानसिक प्रक्रियांचा वापर केला जातो. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 4. जे आपले शास्त्रज्ञ गॅरेट हे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी काय सांगितलेलं आहे की ज्या प्रक्रियेमध्ये अवबोध, प्रतिमा, कल्पना आणि संबोध यासारख्या मानसिक प्रक्रियांचा वापर केला जातो त्यालाच आपण विचार म्हटलेले आहे. म्हणजे विचाराच्या सुद्धा वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या मांडलेल्या आहेत. त्या सर्व शास्त्रज्ञांचा अभ्यास आपल्याला करावा लागणार. त्यानंतर पुढचा प्रश्न काय बघा. विचार प्रक्रियेचे 2 स्तर कोणते? आता यामध्ये काय विचार प्रक्रियेचे आपल्याला 2 स्तर कोणते विचारलेला आहे? संवेदात्मक स्तर व अवबोधात्मक स्तर, कल्पना स्तर व सृजनशील स्तर, संबोध स्तर व संवेदन स्तर किंवा अवबोधात्मक स्तर व संबोधात्मक स्तर. आता विचार प्रक्रियेचे 2 स्तर कोणते आहेत ते आपल्याला योग्य उत्तर आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे जे अवबोधात्मक आणि संबोधात्मक स्तर आहेत ते विचार प्रक्रियेचे 2 स्तर आहेत म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. आता शिक्षणाचे मुख्य उद्दिष्टे कोणते? विद्यार्थ्यांना संवेदनात्मक विचार करायला शिकवणे, विद्यार्थ्यांना अवबोधात्मक विचार करायला शिकवणे, विद्यार्थ्यास काल्पनिक विचार करायला शिकवणे किंवा विद्यार्थ्यातील उच्चस्तरीय विचार प्रक्रियेचा विकास करणे. आता शिक्षणाचं मुख्य उद्दिष्ट कोणतं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थ्याची उच्चस्तरीय जी विचार प्रक्रियेचा विकास करणे म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. जे विद्यार्थ्याचे उच्चस्तरीय विचार प्रक्रियेचा काय करणे, विकास करणे हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. विचार प्रक्रियेचे वैशिष्ट्य कोणते नाही असं सांगितलेलं. विचार प्रक्रियेचं जे वैशिष्ट्य आहे ते कोणतं नाही आहे असं आपल्याला सांगायचंय. विचार प्रक्रिया ही सूचनात्मक असते, योग्य आहे. विचार प्रक्रियेमुळे समस्या सोडवली जातात, हे पण योग्य आहे. पूर्वानुभवाचा व प्रतिकांचा विचार प्रक्रियेसाठी उपयोग होतो, हे पण योग्य आहे. विचार प्रक्रियेचे स्वरूप हे नकारात्मक असते म्हणजे हा चुकीचा पर्याय आहे. आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा आहे. तर याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. संकल्पना संबंधी खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? जी संकल्पना आहे, चुकीचं विधान विचारलेलं आहे आपलं, त्या अमूर्त विचार प्रक्रियेशी संबंधित असतात, त्या समस्या सोडवण्यास मदत करतात, संकल्पना अनुभव ज्ञानानुसार बदलतात, संकल्पना बालकाला उच्चस्तरीय विचार प्रक्रियेपासून दूर ठेवतात. तर आपल्याला चुकीचं विधान निवडायचं आहे. तर काय असेल याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो? ज्या काही संकल्पना बालकाला उच्चस्तरीय प्रक्रियेपासून दूर ठेवतात ही नकारात्मक बाजू आहे म्हणजे काय, चुकीचं विधान आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न काय.
राजेश MBA पूर्ण करूनही स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विविध विषयाच्या डिग्री मिळवत आहे. ही कोणती विचार प्रक्रिया आहे ते आपल्याला सांगायचे. बहुउद्देश विचार म्हणजे अतिसारी विचार, एकदेश विचार म्हणजे अपसारी विचार, मूल्यमापनात्मक विचार किंवा स्वमग्न विचार. यामध्ये राजेश वेगवेगळ्या डिग्र्या मिळवत आहे. तर ही कोणती विचार प्रक्रिया आहे ती आपल्याला सांगायचे. तर आपल्याला माहितच आहे काय, बहुउद्देश विचार म्हणजे एकापेक्षा जास्त डिग्र्या मिळवणे आणि त्यातून जॉब मिळवण्याच्या संधी शोधणे, बहुउद्देश विचार. खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेद्वारे बालक नवीन शब्द शिकतात असं सांगितलेलं आहे. कोणत्या प्रक्रियेद्वारे नवीन शब्द शिकतात आपल्याला सांगायचंय. तर नवीन मानसचित्रण, शीघ्र मानसचित्रण, विस्तारण किंवा प्रोत्साहन. तर कोणत्या प्रक्रियेद्वारे, तर याचं योग्य उत्तर आहे शीघ्र मानसचित्रण. म्हणजे लहान मुलं लवकरात लवकर शिकतात म्हणजे काय, शीघ्र मानसचित्रण हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, समस्या समाधानातील अडथळा खालीलपैकी कोणता नाही आहे असं विचारले बरं का. पूर्वग्रह, कार्यविचारबद्धता, मानसिक प्रवृत्ती किंवा बहुउद्देश विचार. आता समस्या समाधानातील अडथळा कोणता नाही आहे असं विचारले, तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे, बहुउद्देश विचार हे याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. काय असेल योग्य उत्तर, बहुउद्देश विचार हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. बाह्य उद्दीपकासंबंधीची प्राथमिक विचार प्रक्रिया कोणती. संबोध, कल्पना, अवबोध किंवा संवेदन. काय म्हणले, बाह्य उद्दीपकासंबंधी प्राथमिक विचार प्रक्रिया कोणती आहे, तर याचं योग्य उत्तर काय, संवेदन हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे योग्य पर्याय काय 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, संवेदनासाठी काय उपयुक्त ठरतात, डोळे, हात, कान किंवा ज्ञानेंद्रिय. याचं उत्तर सर्वांना आलं पाहिजे. काय, संवेदनासाठी काय उपयुक्त ठरतात ते आपल्याला सांगायचे. तर ज्ञानेंद्रिय हे आपल्याला माहीतच आहे. याचं योग्य उत्तर काय, ज्ञानेंद्रिय हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, संवेदनासाठी काय असणे आवश्यक आहे, उद्दीपक, प्रतिमा, कल्पना किंवा संबोध. काय असेल याचं योग्य उत्तर, तर उद्दीपक असणे आवश्यक आहे. आता उद्दीपक म्हणजे काय आपल्याला ते पुढच्या प्रश्नामध्ये पाहायचं आहे. इथं दिलेला आहे पुढचा प्रश्न बघा. उद्दीपक म्हणजे व्यक्तिमत्व, चेतना निर्माण करणारी बाब किंवा घटक, व्यक्तीच्या शरीरांतर्गत क्रिया, व्यक्तीचे मनाचे केंद्र किंवा प्रतिमा निर्मिती. काय असेल याचं योग्य उत्तर, तर उद्दीपक म्हणजे काय रे, व्यक्तीमध्ये चेतना निर्माण करणारी बाब किंवा घटक म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. उद्दीपक म्हणजे काय, व्यक्तीमध्ये जी चेतना आहे ती निर्माण करणारी बाब किंवा घटक. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती आंतरिक संवेदना नाही असं विचारले. जी आंतरिक संवेदना कोणती नाही आहे ती आपल्याला सांगायचंय. 4 संवेदना दिलेले आहेत बघा. भूक लागणे, झोप येणे, तहान लागणे किंवा टीव्हीकडे लक्ष जाणे आंतरिक संवेदना नाही आहे असं विचारले. तर काय असेल याचं योग्य उत्तर, टीव्हीकडे लक्ष जाणे ही आंतरिक संवेदना नाही. पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. स्पर्श संवेदना बालकास मार्फत होतात. कशा मार्फत होतात, डोळे, त्वचा, कान, नाक. स्पर्श कशा मार्फत होतो तो आपल्याला माहीतच आहे. काय असेल याचं योग्य उत्तर, तर त्वचेमार्फत स्पर्श होतो. स्पर्श संवेदना बालकास कशा मार्फत होतात, तर त्वचा हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, स्पर्श संवेदनाचे कोणते प्रकार आहेत. 4 प्रकार दिलेले आहेत. वेदन संवेदना, भार संवेदना, शीतोष्ण संवेदना किंवा वरीलपैकी सर्व. स्पर्श संवेदनाचे प्रकार काय रे, वेदन म्हणजे वेदना होणे, भार म्हणजे ओझं वगैरे, शीतोष्ण संवेदना, तर याचं योग्य उत्तर काय, शीतोष्ण संवेदना म्हणजे आपला जाणीव होणे, गरम आहे, थंड आहे, कसं आहे. मग याचं योग्य उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 म्हणजे वरील सर्व हे याचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपली शिक्षक पात्रता परीक्षा जी TET आहे त्याची नवीन बॅच सुरू झालेली आहे. त्यांचं वैशिष्ट्य बघा काय, जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करून मिळेल आपल्याला, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर मिळतील, तसेच टेस्ट सिरीज, ई-बुक, नोट्स मोफत भेटतील, व्हिडिओ डाउनलोड सुविधा आहे. त्याचप्रमाणे डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लाससुद्धा घेतला जाईल आणि लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता. जर तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही लेक्चर पाहू शकता. आपला संपर्क क्रमांक आहे बघा, इथे संपर्क क्रमांक दिलेला आहे 96 65 48 40 48 या नंबरवर संपर्क करून तुम्ही क्लास जॉईन करू शकता. चला पाहूया पुढचा प्रश्न काय आहे आपला. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, ज्या मानसिक प्रक्रियेद्वारे वस्तू किंवा परिस्थिती यांचे संवेदनेद्वारे व्यक्तीस आकलन होते त्यास काय म्हणतात. 4 पर्याय आहेत.
संकल्पना, कल्पना, सर्जनशीलता किंवा अवबोध. तर काय असेल याचं योग्य उत्तर? तर ज्या मानसिक प्रक्रियेद्वारे वस्तू किंवा परिस्थिती यांचे संवेदनेद्वारे व्यक्तीस आकलन होते त्यालाच आपण काय म्हणतो? अवबोध असं म्हटलं जातं. म्हणजे याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. हाताला टाचणी टोचली असता ही स्पर्श संवेदना होते. याचं योग्य उत्तर आपल्याला माहीतच आहे. कोणती? वेदन संवेदना, भार संवेदना, शीतोष्ण संवेदना किंवा यापेक्षा वेगळे. काय? वेदना होते. हाताला जेव्हा टाचणी टोचते तेव्हा काय होते? वेदना होते. म्हणजे कोणती संवेदना असणार आहे? ही वेदन संवेदना असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. वस्तूच्या वजनाची जाणीव डॅश संवेदनेमुळे होते. आता याचं योग्य उत्तर काय? रुची आहे, भार आहे, शीतोष्ण आहे, दृक संवेदना आहे. तर याचं योग्य उत्तर आपल्याला माहीतच आहे. भार संवेदनेमुळे वस्तूच्या वजनाची आपल्याला काय? जाणीव होते. हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अवबोध ही ज्ञानग्रहणाची पायरी आहे. पहिली आहे, दुसरी आहे, तिसरी आहे किंवा चौथी आहे. काय असेल याचं योग्य उत्तर? तर ही अवबोध ही ज्ञानग्रहणाची काय? दुसरी पायरी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. अवबोधामध्ये संवेदनाचा अर्थ लावण्यास कोणती बाब उपयुक्त ठरते? पूर्वानुभव, संकल्पनात्मक ज्ञान, दृष्टिकोन किंवा वरील सर्व. अवबोधामध्ये संवेदनाचा अर्थ लावण्यास कोणती बाब उपयुक्त ठरते ते आपल्याला सांगायचे. तर याचं योग्य उत्तर वरील सर्व आहे. पूर्वानुभव सुद्धा, संकल्पनात्मक ज्ञान सुद्धा आणि दृष्टिकोन सुद्धा. म्हणजे वरील पर्याय क्रमांक आपलं योग्य उत्तर काय? 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. कोणतीही वस्तू किंवा परिस्थिती यांच्या संपूर्ण अवबोधास कोणता मानसशास्त्रीय संप्रदाय भर देतो? समिष्टवादी, मनोविश्लेषणवादी, वर्तनवादी किंवा साहचर्यवादी. काय असेल याचं योग्य उत्तर? तर समिष्टवादी हे याचं योग्य उत्तर आहे. कोणतीही वस्तू किंवा परिस्थिती यांच्या संपूर्ण अवबोधास समिष्टवादी मानसशास्त्रीय संप्रदाय भर देत असतो. पुढचा प्रश्न. समिष्टवाद्यांनी अवबोधासंबंधी कोणता महत्त्वपूर्ण विचार मांडलेला आहे? वस्तूचा संपूर्ण अवबोध होताना तिचा एक भाग आकृती व उरलेला भाग पार्श्वभूमी ठरतो. वस्तूचे सुटे आकलन करणे आवश्यक असते. वस्तूचे प्रत्येक भाग स्वतंत्र अभ्यासावेत किंवा वस्तूचा अवबोध करताना त्याच्यावर कोणत्याही बाबीचा प्रभाव पडत नाही. काय असेल याचं योग्य उत्तर ते आपल्याला सांगायचे. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, वस्तूचा संपूर्ण अवबोध होताना तिचा एक भाग आकृती व उरलेला भाग काय असतो? पार्श्वभूमी ठरत असतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. लहान मुलांना ढगांचा आकार कधी चिमणीसारखा, कधी वाघासारखा तर कधी हत्तीसारखा अवबोधाच्या कोणत्या नियमाने वाटतो? सान्निध्य, साधर्म्य, सातत्य किंवा पूर्वपरिचय. त्याच्या सारखा वाटणे म्हणजे काय रे? साधर्म्य. म्हणजे याचंच योग्य उत्तर काय? म्हणजे लहान मुलांचा ढगाचा आकार कधी चिमणीसारखा म्हणजे चिमणी पाहिलेली असेल, कधी वाघासारखा म्हणजे वाघ पाहिल्यानंतरच वाघासारखा वाटणार आहे. म्हणजे पूर्वपरिचय. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. पूर्वपरिचय. पुढचा प्रश्न. काही व्यक्ती आपणास अप्रिय वाटतात. त्यांनी चांगले काम केले तरी त्यांचे आपण कौतुक करत नाही. ते अवबोधाच्या कोणत्या नियमामुळे घडते ते आपल्याला सांगायचे. अवबोधाचा कोणता नियम आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मनाचा कल. मनाचा कल हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. बालकास अवबोध होताना त्यात कोणते दोष संभवतात? इंद्रियक्रम, विशिष्ट मनस्थिती, चित्तभ्रम किंवा वरील सर्व. अवबोध होताना कोणते दोष संभवतात ते आपल्याला सांगायचे. तर इंद्रियक्रम सुद्धा, विशिष्ट मनस्थिती सुद्धा, चित्तभ्रम सुद्धा. म्हणजे वरील पैकी सर्व हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. उद्दीपक समोर नसतानाही त्याचे मनचक्षु समोर पुनरुज्जीवन करण्यास काय म्हणतात? म्हणजे उद्दीपक समोर नसताना म्हणजे विचार करणे. घोडा कसा दिसतो, त्यानंतर घोड्याचं चित्र आपल्या समोर येतं, तर ते कोणतं आहे? त्या पुनरुज्जीवनास आपण काय म्हणतो ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर काय? प्रतिमा असं म्हणतो आपण. काय म्हणतो याचं योग्य उत्तर? प्रतिमा हे याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणता एक प्रतिमेचा प्रकार नाही असं विचारलेलं आहे. दृक प्रतिमा, त्रुटी प्रतिमा, स्पर्श प्रतिमा किंवा अवबोध प्रतिमा. प्रतिमाचा प्रकार नाही आहे असं विचारलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर काय? अवबोध प्रतिमा ही प्रतिमाचा प्रकार नाही आहे. पुढचा प्रश्न. एखाद्या पूर्वानुभवाचे हुबेहूब चित्र मनासमोर उभे करण्यास कोणती प्रतिमा म्हणतात? म्हणजे जशाच तसं. वास्तव प्रतिमा, काल्पनिक प्रतिमा, अमूर्त प्रतिमा किंवा अवबोध प्रतिमा.
तर काय म्हणतो आपण, वास्तव प्रतिमा म्हणतो. जी जशी वस्तू आहे, वही म्हणल्यानंतर आपल्यासमोर वहीचं चित्र येतं, म्हणजे ती कोणती झाली, हुबेहूब एखाद्या पूर्वानुभवाचे काय झालं, हुबेहूब चित्र आपल्यासमोर आलेलं आहे. म्हणजे याचं योग्य उत्तर काय, वास्तव प्रतिमा हे याचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपली TETची बॅच सुरू आहे. तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर आमचा संपर्क क्रमांक आहे 96 65 48 40 48 या नंबरवर संपर्क करून तुम्ही ती जॉईन करू शकता. 96 65 48 40 48. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.